स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। भारतीय सैन्य दलातील कार्यरत व माजी सैनिकांचा तेली समाज महिला मंडळातर्फे धुळ्यात करण्यात आला सन्मान। धुळे शहर तेली समाज महिला मंडळातर्फे भारतीय सैन्य दलातील कार्यरत व माजी सैनिकांचा सन्मान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन आज धुळे शहरातील IMA हॉल येथे आयोजित करण्यात आला। दरम्यान यावेळी तेली समाज महिला मंडळातर्फे माजी सैनिकांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। दरम्यान याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सैनिक हे राष्ट्र रक्षणासाठी सर्वस्वी अर्पण करणारे खरे राष्ट्रनायक असून त्यांचा त्याग, शौर्य व निष्ठेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली। दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन धुळे शहर तेली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा कविताताई अहिराव, महानगर सचिव प्रियंकाताई चौधरी व पदाधिकाऱ्यांनी केलेले होता। कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम ह्या होत्या, तर विशेष प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर जयश्रीताई अहिराव, माजी महापौर कल्पना काकू महाले या उपस्थित होत्या। तर सन्मान सोहळ्यासाठी समाजातील महिलांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, जय संताजी। मी कविता ईश्वर अहिराव, धुळे तेली समाज मंडळाची अध्यक्षा। आज आम्ही 21 ऑगस्ट गुरुवार रोजी IMA हॉल इथे सर्व आमच्या समाजातील माजी व आजी सैनिकांचा सन्मान सोहळा ऑर्गनाइज केला होता। तर त्याच्यासाठी आमच्या समाजामध्ये माझी सचिव व माझ्या सर्व कार्यकारिणीने तसेच जी महापौर व आमच्या जिल्हाध्यक्षा सुमन काकू या सगळ्यांची मला खूप खूप मदत झाली। आणि या सोहळ्यात आम्हाला असं सांगायचं होतं की समाजामध्ये जे हे कार्यरत असलेले सैनिक हे देशासाठी आमच्या समाजामध्ये त्यांच्या सत्काराची अजूनपर्यंत कोणी दखल घेतली नव्हती। तर आमच्या कार्यकारिणीने ठरवलं होतं की आपण पण आपल्या समाजातील या सैनिकांचा सत्कार केला पाहिजे, म्हणून आमची ही संकल्पना आज आम्ही अंमलात आणली आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते। आणि आज आमच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान म्हणून आपल्या धुळे शहराच्या आयुक्त माननीय अमिताताई दगडे पाटील तसेच API दादा चौधरी यांचे अध्यक्षस्थान आम्हाला लाभले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो।